वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवंत आपल्या भक्तांचंच वर्णन करतायत, जे भगवंताला प्राप्त करण्याकरता काय काय करतात लोक, त्या संदर्भात बोलतायत ते. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यानन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. ते म्हणत, हे कुंतीपुत्रा पार्थ. पार्थ म्हणजे पृथ्वी कुंतीचं नाव आहे, तर पार्थ म्हणजे कुंतीपुत्र. की दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मा लोक. आता दैवी प्रकृती आणि असुरी संपत्ती, दैवी संपत्तीचं वर्णन 16व्या अध्यायामध्ये केलेलं आहे, त्यांनी पुढे केले अर्थात. पण दैवी प्रकृती याचा अर्थ परमात्माच्या प्राप्तीकरता आवश्यक असणारे सद्गुण, त्याला दैवी प्रकृती म्हटलंय. त्यामध्ये दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे, चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जगणारे आणि परमात्मा प्राप्तीकरता प्रयत्न करणारे महात्मा म्हणजे दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे असे लोक. ते काय करतात, सगळ्या भूतांचं मूळ कारण म्हणजे कोण? मी, परमात्मा. आणि नाशरहित अक्षर स्वरूप अशा मला, म्हणजे सगळ्या भूतांचं कारण असलेला, कुठलाही नाश नसलेला आणि अक्षर स्वरूप, ज्याला झीज पण नाही, असा मी जो आहे म्हणजे परमात्मा आहे, त्याला ते जाणून घेतात. आणि मग अनन्य मनाने. आता अनन्य म्हणजे काय? अन्य नाही ते अनन्य, म्हणजे दुसरं काही नाही. परमात्मा स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूपच, इतर काही नाही, त्याला अनन्य म्हटलेलं आहे त्यांनी. या चांगला शब्द आहे की ह्याच्याशिवाय काही नाही दुसरं. ते अनन्य चित्ताने म्हणजे मनाने निरंतर भजतात. निरंतर भजणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्या संदर्भात पुढच्या श्लोकात पण पुन्हा आलेलं आहे. परत तेच वर्णन भगवंत आणखीन करतायत. मगाचा 13 होता, 14 श्लोक आहे आता हा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्या ठिकाणी सततम कीर्तयंत. कीर्तयंत म्हणजे कीर्तन करणे. कीर्तन म्हणजे भजन पण त्याच्यामध्ये येत, लक्षात येईल. आपल्याला माहिती कीर्तन म्हणजे फक्त नारदीय कीर्तन वगैरे, तसं काही नाही. भजन हे सगळं कीर्तनामध्येच येतं. भगवंताचं नामस्मरण करणे आणि इतरांकरता पण करणे, स्वतः करता पण करणे, त्याला म्हणायचं कीर्तन. त्या म्हणजे सततम कीर्तयंत, जे सतत कीर्तन करतायत. सतत महत्वाचा शब्द आहे. कधी मध्ये कीर्तन केलं तर काय उपयोग नाही, सतत करायला पाहिजे. म्हणजे सतत भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. थोडक्यात भगवंताचं सतत. कारण कसे, तुम्हाला माहिती की एखादी चुकीची गोष्ट सुद्धा सतत सांगितली तर खरी वाटते, मग खरीच गोष्ट सांगितली तर निश्चित खरी वाटणारच नाही. आणि त्यामुळे सतत केल्यामुळे भगवंताचं नाव ते पक्क होतं, मग अनन्य भक्ती होते तिथे. पण मधनं केलं की मधल्या वेळेत इतर गोष्टी येतात मनामध्ये, तर ती अनन्य भक्ती होतच नाही. ते अनन्य भक्ती करणं, सततम कीर्तन ते फार महत्वाचं आहे. सतत नित्य कीर्तन केलं पाहिजे म्हणून ते. आणि परत कसं आहे, यतन्तश्च दृढव्रत. दृढ म्हणजे पक्का, म्हणजे पक्क्यापेक्षा जास्ती म्हणजे दृढ करायचे. की कधी डळमेळीत होणार नाही, हालचाल हलणार नाही, बदलणार नाही, त्याला म्हणायचं दृढ. तर मासे दृढ निश्चयी, दृढ निश्चय केलाय त्याने, आम्हाला परमात्मा प्राप्ती करायची. मग त्यांना कुठल्याही गोष्टीचा कशाचाही परिणाम होऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही त्या निश्चयात, असा दृढ निश्चय आहे. तेव्हा निरंतर नामाचं संकीर्तन करतात आणि दृढ निश्चय असतात ते, तेव्हा त्याचा निश्चय बदलतच नाही, एका दिशेने चाललेले असतात आणि माझ्या प्राप्तीकरता प्रयत्न करत असतात. ते भगवंत सांगतात या ठिकाणी. थोडक्यात म्हणजे कशी प्राप्त करून घ्यावी हे सांगतात, असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. की भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर दृढ निश्चय केला पाहिजे भगवंताच्या प्राप्तीचा, आणि सततम कीर्तयंत, सतत त्याचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. पुढे म्हणतायत नमस्यन्तस्य माम भक्त्या. ते सारखे मला नमन करत असतात वारंवार. नमन करणे म्हणजे काय? आपली कमीपणा मान्य करणे आणि दुसऱ्याचा मोठेपणा मान्य करणे म्हणजे नमन आहे. मोठ्या आणि
चांगल्या गोष्टीपुढे आपण नमन करतो म्हणजे मानतो करतो की जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंत श्रेष्ठ आहे सगळ्यांपेक्षा. मग ते मान्य करून वारंवार मग पुन्हा सतत आलत बघा, नमन करीत माझ्या ध्यानात मग्न होतात. अनन्य भक्ती, दुसरा विचारच नाही मनामध्ये. आणि मग पुन्हा अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात, असं भगवंताने सांगितलेलं आहे. त्या भगवंतांची उपासना सतत अनन्य भक्तीने, दृढ निश्चयाने, हे सगळे विशेषण लक्षात ठेवले पाहिजे आपण. नुसतं केवळ दिवसातनं एकदा भजन केलं काय चालणार नाही. दृढ निश्चय, सातत्य, सततम आणि अनन्य भक्ती ही महत्वाची त्या ठिकाणी. त्या भगवंताच्या भक्तीचं युगाप्रमाणे थोडं स्वरूप बदलत चाललेलं आहे, जे बदललेलं आहेच. त्यात असं एक श्लोकात सांगितलंय, कृते यद ध्यायते विष्णू. म्हणजे सत्ययुगामध्ये भगवान विष्णूचं म्हणजे भगवंताचं ध्यान करायचं. त्रेतायाम यजतो मखैही. त्रेतायुगामध्ये यज्ञ वगैरे करायचे, यज्ञदान वगैरे, यज्ञपदान. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये अर्चना, पूजा अर्चा भक्ती असे. आणि कलौतद हरिकीर्तन. कलियुगामध्ये हरिकीर्तन. हरिकीर्तनाशिवाय कलियुगात पर्याय नाही. आपण सध्या कलियुगात वावरतो, त्यामुळे नामसंकीर्तन हेच महत्वाचं आहे कलियुगात. सत्यानंद सरस्वतींनी देखील सांगितलंय, कलियुगात कीर्तनानेच उद्धार होणार आहे. गोंदवलेकर महाराज पण म्हणतात की नाम घ्यासारखं. हे सगळं सतत नाम कीर्तन हे कलियुगातला मार्ग आहे भगवत प्राप्तीचा, असं सगळ्या साधू संतांनी पण सांगून ठेवलेलं आहे. आणि ते भगवंताने आधीच या ठिकाणी सांगितले की नाम संकीर्तन पाहिजे, त्याशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही. भगवंताच्या प्राप्तीकरता निरनिराळे भक्त कशी कशी आराधना करतात त्याचं वर्णन भगवंत करतात, आणि त्याच्यावर भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन त्याच्यामध्ये येते. दोन्ही गोष्टी एकत्र आहे. ते आता 15वा श्लोक आहे हा 9व्या अध्यायामधला. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्. माम उपासते, मामुपासते म्हणजे माम उपासते म्हणजे माझी उपासना करतात. कसे करतात तर ज्ञानयज्ञेन. काही लोक ज्ञानयज्ञाने करतात. ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानाची साधना करायची. ज्ञान म्हणजे काय तर परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, परमात्माचा आत्मा, त्याचा अंश, आत्मशक्ती जी आहे सर्वत्र भरलेली आहे, सगळ्या कणाकणामध्ये आहे, अशा सगळ्याची अभ्यास करणे म्हणजे हा ज्ञानयज्ञ झाला सगळा. आणि ज्ञान लोकांना द्यायचं सुद्धा. यज्ञ म्हणजे देणं आहे शेवटी. कुठलाही अहंकार, ममता, अपेक्षा, फल असं सोडून दिलेलं ज्ञान. अशी साधना करून ते माझी उपासना करतात. चाप्यन्ते म्हणजे इतर लोक यज्ञामधनं करतात. म्हणजे काय? एकतत्व, सर्वम वासुदेवम जगत, एकच तत्व. भगवंताचं आत्मतत्व जे आहे ते सगळं एकच आहे सगळीकडे, म्हणून एकच तत्वेनं म्हटलेलं त्याच्यामध्ये त्यांनी. एकत्वेनं अशा अर्थाने सगळं जग एकच आहे अशा कल्पनेतनं साधना करतात. म्हणजे अद्वैत भाव, दुसरं काही नाहीच, एकच आहे. काही जण पृथक तत्वाने करतात, काही जण एकतत्वाने करतात, काही जण पृथक तत्वाने करतात. पृथक तत्व म्हणजे काय? तर निरनिराळे मार्ग आहेत. पृथक म्हणजे निरनिराळे, तत्व म्हणजे मार्ग तशा अर्थ. प्रभूची भिन्न भिन्न रूप आहेत. प्रत्यक्ष आत्मा परमात्मा एकच आहे, पण भिन्न भिन्न रूपाने तो प्रकट होत असतो. त्यामुळे त्या कुठल्याही त्या रूपाने त्याची उपासना, माझी उपासना करतात असं भगवंत म्हणतात. जे का याच्यात सांगितलंय, ईश्वर अल्लाह वाहे गुरु चाहे कहो श्रीराम, सगळं एकच. मालिक सबका एक, अलग अलग है नाम. नावं अलग आहेत, मूळ तत्व एकच आहे सगळं. म्हणून पृथक मार्ग आहेत, पण मूळ तत्व एकच आहे. त्यामुळे भगवंत सर्वत्र आहे, पण त्याचं दर्शन वेगळ्या रूपामध्ये होतं, आणि त्या दर्शनाच्या रूपा घेऊन त्याची या रूपाने लोक उपासना करतात. आणि त्या शेवटी भगवंत म्हणतायत विश्वतोमुखम,
ते म्हणतात की माझं विराट स्वरूप आहे. विराट स्वरूप असलेल्या परमेश्वराची अनेक प्रकारांनी उपासना करतात. मी सगळ्यांनी उपासना केली तर शेवटी परमात्मा स्वरूप आहे. उद्देश सगळ्यांचा एकच आहे. परमात्मा स्वरूपाशी एकरूपता साधणे हेच सगळ्यांचा उद्देश आहे. पण मार्ग निराळे आहेत. ज्याला जो आवडेल भावेल त्या मार्गाने तो करत असतो, असं भगवंत सुद्धा म्हणतात. म्हणजे एकच मार्ग आहे असं नाहीये. पुढच्या श्लोकात ते म्हणतायत, अहम क्रतुरहम यज्ञ सदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम वाज्यम अहम अग्निरहम हुतम. मी सगळं मीच आहे आणि सगळं परमात्मा तत्वानेच भरलेलं आहे. त्यांनी म्हटलं क्रतू. आता क्रतू म्हणजे वैदिक परंपरेमधनं केला जाणारा यज्ञ. अहम क्रतुरहम, वैदिक परंपरेमध्ये यज्ञ होतात वेदात सांगितल्याप्रमाणे, त्याला क्रतू म्हणतात. नंतर नुसतं यज्ञ शब्द येतो स्मार्त, म्हणजे पौराणिक पद्धतीने केला जाणारा यज्ञ. थोडा फरक आहे तंत्र यज्ञाच्या कृतींमध्ये, थोडा फरक आहे. ही पौराणिक पद्धत आहे, वैदिक परंपरा आहे. आणि स्वदाहम म्हटले. स्वदाचा अर्थ असा आहे की पितरांना पिंडदान आणि त्यानिमित्ताने अन्नदान वगैरे सगळं करणं, त्याला म्हणतात स्वदा. म्हणजे मी क्रतू आहे, मी यज्ञ आहे, मी सदा आहे, सगळं मीच आहे असं भगवंत म्हणतात. एवढंच नाही तर पुढे काय म्हणतात की मंत्रोहम अहमे वाज्यम. त्या यज्ञात म्हणणारे जे मंत्र आहेत ते सुद्धा मीच आहे. आज्य म्हणजे तूप, साजूक तूप, आहुती त्याला दिलं जातं ते पण मीच आहे. अग्नी असतो यज्ञामध्ये, तो पण मीच आहे. असं ते सगळं मीच आहे म्हणून सांगतात ते. म्हणजे यज्ञ लागणारं सगळं सामान, औषधी म्हणजे सगळं सामान, मंत्र, अग्नी, हे सगळं मीच आहे. म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे. ते अगदी एक उदाहरण देऊन सांगितले. अग्नीतलं प्रत्यक्षात तू पण मी आहे, ते मंत्र पण मी आहे, सगळं मी आहे. म्हणजेच परमेश्वर सर्वत्र आहे. असा तो स्थिरचर व्यापुनी दशांगुळी उरला, असं ज्याचं वर्णन केलं जातं, असं भगवंत स्वतःच सांगतात. म्हणजे ते अधिकृत झालं आता ते. त्यामुळे ते 100% मान्य करायला काय अडचण नाही की असे स्वरूप आहे सगळं परमेश्वराचं. आणि ह्या अशा परमेश्वराची लोक निर्णय मार्गातून उपासना करतात असं भगवंत सांगतात या ठिकाणी. पुढे आणखीन स्वतःबद्दलच वर्णन आहे. परमात्मा कसा याचं वर्णन देखील पुढे त्यांनी केलेलं आहे.